छत्रपती शिवाजी महाराज ही एक असामान्य व्यक्ती होती हे इतिहासाच्या पानापानावर आज आपल्याला जाणवतं। आणि त्यांच्या सारखा महान आणि शूर आणि पराक्रमी राजा जगाच्या पाठीवर कधी झाला नाही आणि कधी होणार सुद्धा नाही। परंतु शिवरायांचं शिक्षण नक्की काय झालं होतं आणि ते महान असण्यात त्यांच्या शिक्षणाचा खरा काही संबंध होता का? मित्रांनो, महाराजांबद्दल आपल्याला आज काही जाणून घ्यायचं असेल तर सर्वात पहिले त्यांचे काही पुस्तके वाचून त्यांचा संपूर्ण इतिहास समजून घेणं खूपच गरजेचं आहे। आणि हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र। आणि या शिवचरित्रामध्ये असा उल्लेख आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं शिक्षण अनेक पुराणे, रामायण, महाभारत, राजनीती शास्त्र, बहुविध भाषा, पगरचना, सुभाषिते, वास्तुविद्या, फुलज्योतिषे, सांग, धनुर्वेद आणि सामुद्रिक आणि याच्या बरोबरच अश्री परीक्षा, गजारोहण, हत्ती, घोडे, रथारोहण, तलवार, धनुष्य, चक्र, भाला आणि याशिवाय सुद्धा दुर्गशास्त्र, जादूगिरी आणि रत्न परीक्षा असे अनेक शास्त्र आणि शस्त्रांचे ज्ञान व कलांचे ज्ञान महाराजांनी मिळवले होते। तर आपले छत्रपती शिवाजी महाराज एक चुकून महान राजे झाले नव्हते, तर त्यांचे वडील शहाजी राजांनी त्यांना प्रत्येक गोष्टीचं शिक्षण दिलं होतं।